मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय गजानन। मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नवसंभवामी या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुचरित्राचे 14वा आणि 18वा अध्याय वाचण्याचे काय महत्त्व आहे, ते वाचण्याचे काय फायदे आहेत, ते वाचल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कुठला सकारात्मक बदल होतो ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आहे की गुरुचरित्राचं पारायणाचं किती महत्त्व आहे, त्यामुळे स्वामी भक्त हे गुरुचरित्राचं पारायण हे नेहमीच करत असतात। आणि जे स्वामी भक्त आहेत त्यांनी गुरुचरित्राचं पारायण हे आवर्जून करायला हवं। पण ज्यांना जमत नाही, ज्यांना वेळ नाही, आता आजकालची लाईफस्टाईल आपली अशी बनली आहे की आपल्याला खूप वेळ कमी असतो, त्यामुळे जे काही वर्किंग वुमन असतील किंवा वर्किंग जे असतील त्यांनी गुरुचरित्राचा 14वा किंवा 18वा अध्याय वाचला तरी सुद्धा चालतो। तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा अध्याय वाचू शकता। तर या अध्यायामध्ये एवढी ताकद आहे की यामुळे आपल्यावर येणारे प्रत्येक संकट हे दूर होते, अडचणी दूर होतात। जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील, दुःख असतील, ते या वाचनाने दूर होते। गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय हे त्याचं प्रत्येक अक्षर हे मंत्राप्रमाणे आहे, ते मंत्राप्रमाणे काम करते। त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर 14वा आणि 18वा अध्याय हा नक्की वाचत जा आणि दररोज घरामध्ये वाचायला हवं। त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील येते। तर कधी खूप गंभीर संकट येते, आपल्याला सुचत नाही याच्यातून रस्ता कसा काढावा, याच्यातून मार्ग आपल्याला दिसत नाही, तर गुरुचरित्राचे हे 2 अध्याय आपल्याला मार्ग दाखवण्याचे काम करतात। त्यामुळे गुरुचरित्राचे अध्याय तुम्ही हे आवर्जून आपल्या घरामध्ये रोज वाचत चला। म्हणजे शक्य असेल तर घरच्या स्त्रीने हे करावं। तर घरची स्त्री अशी असते की घरच्या स्त्रीने जर का कुठलीही गोष्ट जर केली तर ती पूर्ण घराला लागते, त्यामुळे पूर्ण घराच्या कुटुंबाच्या सदस्यांना लागते, त्याचा लाभ होतो। 14वा अध्यायाचे वाचण्याने प्राणघातक संकट असेल ते दूर होते, दुःख दूर होते। घरामध्ये जर का कोणी आजारी असेल तर ते आजार पण त्याचं दूर होते आणि घरामधले सर्व दुःख हे नष्ट होतात। आणि 18वा अध्याय वाचल्याने संपत्ती येते, बरकत येते, घरातली दरिद्री गरिबी दूर होते। तर असे या 2 अध्यायाचं महत्त्व आहे। तर या 2 अध्यायाची पोथी देखील छोटी मिळते, ती तुम्ही आणू शकता आणि त्याचं रोज वाचन करू शकता। आणि फक्त याचे नियम एवढेच आहेत की शुद्ध शाकाहारी राहून आपल्याला याचं वाचन करायचं आहे, बस। याचे कुठलेही नियम नाहीत, याचे फक्त हाच एक नियम आहे की तुम्ही शुद्ध शाकाहारी हवे आणि शुद्ध मनाने तुम्हाला ही पोथी वाचायची आहे। घराचे लग्न जमत नाही, त्यांचे लग्न जमतील, घरामध्ये कोणी आजारी असेल त्याचा आजार पण दूर होईल, घरातली दुःख दरिद्रता दूर होईल आणि मुलांची प्रगती होईल। आणि काही आता संसार म्हटला की काही ना काही दुःख हे नेहमी करता संसारामध्ये संकटे दुःख हे येतच असतात। त्यामुळे तर आपल्याला जीवन जगण्यासाठी हे सकारात्मक पॉझिटिव्ह गोष्टी आपण करायला हवेत, जेणेकरून आपल्याला सुद्धा जीवन जगण्याची उभारी येते, आपल्याला सुद्धा धीर मिळतो आणि आपण या सगळ्या गोष्टीतून, संकटातून, दुःखातून आपण आरामात बाहेर पडू शकू। त्यासाठी हे जे काही हे पोथी असतात, त्यासाठीच ह्या सर्व गोष्टी आपल्याला लावून दिलेल्या असतात। त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर काही अडचणी, दुःख असतील तर तुम्ही हे पारायण नक्की करा। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्राच्या 14वा आणि 18वा अध्यायाचं महत्त्व सांगितलं आहे, त्याचे फायदे सांगितले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल। धन्यवाद।